नाना अवतार घेशी भक्तासाठी, नाना अवतार घेशी भक्तासाठी, कृपाळू जगजेठी म्हणून या मत्स्य कूर्म रूप धरून या देवा, साधिले केशवा भक्तकाज. एका जनार्दनी भक्ताचा कैवारी, एका जनार्दनी भक्ताचा कैवारी, गाती वेदचारी तया लागी. मत्स्य कूर्म रूप धरुनिया देवा, साधिले देवा भक्तकाज. विठ्ठल 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 सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बसोनी माझिये रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी, तू कृपा करुन मी मूढमती दीन म्हणून कीव भाकितसे. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वय भानु जो भानु आराधियेला, तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला. हरी भक्तीला गोनितारी समस्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आदिनारायण विद्यात्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ. शरण शरण एकनाथा, 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 शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. माथा ठेविला, माथा ठेविला, नका पाहून दोष, नका पाहून दोष. शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. भगवंताच्या अवताराचं प्रयोजन, तो परमात्मा नेमका कोणासाठी येतो, कशासाठी येतो, येऊन काय करतो आणि त्याचा परिणाम काय होतो, याचा विचार या अभंगामधून एकनाथ महाराजांनी स्पष्टपणे सांगितला आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, श्री नृसिंह सेवा मंडळ आणि ग्रामस्थ श्री क्षेत्र चास या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 32वं वर्ष आपण सर्वजण साजरे करत आहोत. आणि 32व्या वर्षामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाची कीर्तनसेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. खरं तर एकनाथ महाराजांच्या घरामध्ये 3 उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरे होतात. सर्वप्रथम म्हणजे एकनाथ षष्ठी, दुसरी गोकुळाष्टमी आणि तिसरी दत्त जयंती. हे 3 उत्सव आणि त्याचबरोबरीनं भानुदास महाराजांची पुण्यतिथी असेल किंवा चक्रपाणी महाराजांची पुण्यतिथी असेल, ही मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते. परंतु आज या ठिकाणी
आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ होतो आहे. खरं तर पैठणमध्ये आम्ही असतो यावेळी, परंतु हरिभक्तीपरायण श्री तुकाराम महाराज अर्थात उर्फ प्रसाद महाराज यांनी ग्रामस्थांच्या वतीनं मला या कार्यक्रमाच्यासाठी आमंत्रित केलं. आणि मागेसुद्धा मी त्यांची भागवत कथा जेव्हा चालू होती त्यावेळी मी आलो होतो. त्याच्याही आधी 2 वेळा माझं येणं झालेलं आहे. आणि इथे कारण नसताना येण्याचं खरं कारण नाही, पण येण्याचं कारण असं की नाथ महाराजांचे सत्शिष्य असणारे, कृपापात्र शिष्य असणारे श्री नरहरी महाराज अर्थात दादास्वामी महाराज यांचं हे स्थान आपल्या गावामध्ये आमच्या निदर्शनाला आलं, अभ्यासामध्ये आलं. आणि ही एक नाळ कुठेतरी परंपरेची जोडल्या गेली. आणि आपल्या सर्वांचं आदराचं स्थान भगवान नरसिंह आहेत. आणि नरसिंह हे ज्यांचं आदराचं स्थान होतं असे नरहरी महाराज हे एकनाथ महाराजांचे अतिशय कृपापात्र शिष्य होते. त्यामुळे एक अशा पद्धतीचा समन्वय हा आपल्या गावाशी, याला बादरायणी संबंध म्हणता येणार नाही बरं का. एकनाथ महाराजांची परंपरा आहे म्हणून सरळ सरळ परंपरा आपल्या गावामध्ये चालत आलेली आहे. आणि म्हणून मग फक्त त्यांच्यापर्यंत ती राहिली का, तर असं नाही, त्यांच्या वंशाच्या माध्यमातून ती चालू आहे. प्रसाद महाराजही आता परंपरेप्रमाणे नाथ महाराजांच्या पैठणकर फडाच्या परंपरेप्रमाणे कीर्तन त्यांनी सुरू केलेलं आहे, पुढे ते करतीलच. आणि त्याचबरोबरीनं भागवत त्यांचं चालू आहे. भागवताची उपासना तर ही वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि त्या पद्धतीनं आपल्या गावामध्ये 32 वर्षांपासून हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत. मी आपल्याला सांगत होतो की नरहरी महाराजांची परंपरा ही त्यांच्यापर्यंतच मर्यादित न राहता एकनाथ महाराजांचे अनेक शिष्य हे आम्हाला अभ्यासांती सापडलेले आहेत. अभ्यास करून म्हणा, जिथे जातो तिथे म्हणा, काहीतरी पुरावे, काहीतरी प्रमाण, कुठेतरी श्लोक, काहीतरी अभंग, कुठेतरी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, कुठेतरी म्हणण्याची एक परंपरा चालत आलेली आहे. अशा पद्धतीनं आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे नाथ महाराजांच्या शिष्य परंपरेचा काहीतरी संबंध येतो असा अनुभव आहे. आणि नरहरी महाराजांचे आणि गावोबा महाराज हे नाथ महाराजांचे 2 असे शिष्य आहेत. आणि हरिपंडित महाराज, हरिपंडित महाराज हे जरी नाथ महाराजांचे पुत्र असतील तरी एका कथेच्या नंतर, एका घटनेच्या नंतर ते नाथ महाराजांना शरण आले आणि त्यांनी नाथ महाराजांची शरणागती पत्करली आणि ते नाथ महाराजांचे अनुग्रहित शिष्य झाले. असे 3 शिष्य जे एकनाथ महाराजांना लाभले. तसे आत्तापर्यंत आम्हाला सापडलेले साधारणपणे 28 शिष्य आहेत नाथ महाराजांचे, की नाथ महाराजांनी ज्यांना प्रत्यक्ष अनुग्रहित केलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त 28 हे शिष्य आणि त्याच्यातले प्रमुख असे 3 शिष्य आहेत की ज्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपला शिष्य परिवार वाढवलेला आहे. 28 पैकी हे 3 जण असे आहेत, हरिपंडित महाराज असतील, गावोबा महाराज असतील आणि नरहरी महाराज असतील. हे 3 शिष्य असे आहेत की ज्यांनी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ महाराजांची परंपरा वाढवलेली आहे. आणि अशा 3 पैकी एकाचं स्थान हे आपल्या चास गावामध्ये आहे. हे आपलं परमभाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, त्यामुळे आता पत्रिकेवर सुद्धा नाथ महाराजांचा फोटो यायला हरकत नाही कायमचा, किंबहुना मोठा यावा अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. जाता जाता, कारण पुढे कृष्ण जन्माचा विषय येणार आहे, पुन्हा कथा सुरू झाल्यानंतर बाकीचे विषय बोलता येणार नाहीत म्हणून प्रस्तावनेमध्ये मी काही गोष्टी आपल्याला सांगतोय. यंदाचं वर्ष आपल्या पत्रिकेवर आपण नमूद केलेलं आहे. शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या समाधीचं चतुष्शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. म्हणजे 2024च्या फाल्गुन वद्य षष्टीला एकनाथ महाराजांच्या समाधीला 425 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्याचबरोबरीनं ग्रंथकौस्तुभश्री एकनाथी भागवत म्हणजे वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीपैकी एक असणारा ग्रंथ जो आहे, अनेक संतांची अनेक ग्रंथरचना आहे, अनेक अभंग त्यांची लिहून ठेवलेले आहेत, गाथे आहेत, परंतु त्यातही ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबारायांची गाथा याला प्रस्थानत्रय असं म्हणतात. वारकरी संप्रदायातली 3 प्रमुख हे ग्रंथ आहेत आणि त्याच्यापैकी मध्यावर ज्याचं स्थान आहे अशा एकनाथी भागवताची यंदाची चतुष्शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती आहे. म्हणजे येणाऱ्या कार्तिकी पौर्णिमेला एकनाथ महाराजांच्या या ग्रंथाला 450 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यामुळे हा कार्यक्रम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही मोठ्या प्रमाणामध्ये या औचित्याखाली साजरा करण्यात आला.
तेच औचित्य आपण आपल्या या वर्षीच्या पत्रिकेमध्ये सुद्धा छापलेलं आहे. असा जो कार्यक्रम आहे त्याची सांगता ही दिनांक अर्थात हा कार्यक्रम दिनांक 20 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालखंडामध्ये साजरा होतो आहे. महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनही शेकडो हजारो लोक या कार्यक्रमाच्यासाठी येणार आहेत. एकनाथी भागवताचं पारायण आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष एकनाथ महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे, समाधीस्थान आहे असं श्री क्षेत्र पैठण, जिथे प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण नाथ महाराजांच्याकडे 36 वर्ष राबला असं श्री क्षेत्र पैठण. आणि अशा या परिसरामध्ये आपल्याला 8 दिवस एकनाथी भागवताचं पारायण करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी या कार्यक्रमामध्ये जरूर सहभाग नोंदवायचा आहे. नोंदणीकृत जे आहेत ज्यांना पारायण करायचं असेल, महाराजांच्याकडे आपण जर नाव दिले तर त्यांच्याकडे आम्हाला ती नाव आमच्यापर्यंत प्राप्त होतील आणि त्यांची राहण्याची आणि जेवणाची निःशुल्क व्यवस्था 8 दिवस आपल्यातर्फे होईल. आणि एकनाथी भागवत हा जो ग्रंथ आहे तो प्रसाद रूपी भेट पारायणकर्त्याला पूर्णपणे जे पारायण करतील त्याला देण्यात येणार आहे. आणि त्यामुळे याचबरोबरीनं आपल्या संपूर्ण गावाला या कार्यक्रमाचं मी आमंत्रण देतो. आपण यावं आणि आपण आपली नाथसेवा ही त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या चरणी समर्पित करावी आणि नाथ महाराजांचं दर्शन घेऊन, दिव्य दर्शन घेऊन आपलं जीवन धन्य करावं. विठ्ठल विठ्ठल. आजचा दिवस आहे हा साधारण नाही आहे. आजच्या दिवशी सामान्यपणे 5000 वर्षांच्या पूर्वी म्हणजे द्वापर युगाच्या शेवटच्या चरणामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला. युगाचं जर आपण माप बघितलं तर प्रत्येक युगामध्ये परमात्म्याचा एक ना एक तरी अवतार झालेला आहे. द्वापर युगामध्ये आणि तोही शेवटच्या चरणामध्ये जर अवतार कोणाचा झाला असेल तर तो फक्त भगवान श्रीकृष्णाचा झालेला आहे. युग परत्वे अनेक अनेक अवतार भगवंतानं घेतल्याचं आपण पाहतो. प्रत्येक युगाचा काहीतरी युगधर्म आहे, काही स्वतंत्र व्याख्या त्याची सांगण्यात आलेली आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली या 4 युगांमध्ये आपलं हे सृष्टीचं गणित आपल्या शास्त्रकारांनी बसवून दिलेलं आहे. त्यापैकी जर का आपण कृतयुग बघितलं तर त्या कृतयुगामध्ये भगवंताची ध्यानधारणा केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती व्हायची. त्रेतायुगामध्ये भगवंताच्या संबंधानं यज्ञयाग केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती व्हायची. द्वापर युगामध्ये भगवंताचं पूजन केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती व्हायची आणि कलियुगामध्ये त्याचं नाम घेतल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती होते. याचा अर्थ कलियुगा व्यतिरिक्त इतर 3 युगामध्ये भगवंताचं नाम घेऊ नये असं मात्र सांगितलेलं नाही. कारण आपण जर बघितलं तर प्रत्येक युगात परमात्मा अवतीर्ण झालेले आहेत. कृतयुगाचा विचार करा, कृतयुगामध्ये भगवंताचे 4 अवतार झालेले आहेत. मत्स्य, कूर्म, वराह आणि नरसिंह हे 4 अवतार हे कृतयुगामध्ये झालेले आहेत. त्रेतायुगामध्ये जर आपण बघितलं तर वामन अवतार, परशुराम अवतार आणि राम अवतार झालेले आहेत. द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार झालेला आहे आणि कलियुगामध्ये बुद्ध अवतार आणि कल्की अवतार असे सगळे मिळून 10 अवतार भगवंतानं घेतलेले आहेत. या 10 अवतारांचं जर प्रयोजन आपण बघितलं तर एकच प्रयोजन आपण पाहू शकतो. भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संहारी. भक्तांचं संरक्षण करायचं आणि दुर्जनांचा नाश करायचा, या 2 मुख्य प्रयोजनासाठी भगवंताचे सगळे अवतार आहेत. पण भगवंतानं अवतार घेण्याचं कारण काय आहे? या ठिकाणी नाथ महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे की भक्ताच्यासाठी वेगवेगळे अवतार, नाना अवतार असं सांगितलंय. नाना म्हणजे वेगवेगळे, हे नाव नाही आहे कोणाचं. नाना अवतार घेसी म्हणजे कुठल्या तरी नानाला उद्देशून हे सांगितलेलं. नाना अवतार म्हणजे अनेक अनेक आणि वेगवेगळे अवतार भगवंतानं घेतलेत. पण हे अवतार कोणासाठी घेतले याचा जर आपण विचार केला, चिंतन केलं तर हे देखील भक्ताच्यासाठीच घेतलेले आहेत.
अंबरीशीसाठी द्वादशीचा छंद तेणे परमानंद प्रगटला, नाथ महाराज सांगतात आपल्याला. अंबरीश राजाची कथा जर आपण जाणून घेतली तर आपल्याला लक्षात येईल की भगवंताचं आपल्या भक्तावरती किती प्रेम आहे. अंबरीशी राजा, क्षत्रिय कुलोत्पन्न असणारा हा राजा, भगवंताचा निस्सीम भक्त आणि सेवक. दुर्वास ऋषी एकदा त्यांच्याकडे आले आणि दुर्वास ऋषीने त्यांना असं सांगितलं, पहाटेच्या वेळी त्याच्याकडे द्वादशीचे एकादशीचं व्रत त्याचं असायचं. द्वादशीचं व्रत म्हणजे काय? एकादशी संपूर्ण उपवास करायचा. एकादशीचं व्रत म्हणजे काय? आपण फक्त म्हणतो एकादशी दुप्पट खाशी. एकादशीच्या दिवशी माणसं, उपवासाच्या दिवशी जरा जास्तच भूक लागते. एकादशीचं व्रत असं सांगितलेलं आहे की दशमीच्या दिवशी निराहार करायचा, जेवण करायचं नाही. एकादशीला पूर्ण उपवास करायचा. मग काही जण फळ खाऊन करतील. फलाहार आपण जे म्हणतो त्या फराळ हे अपभ्रष्ट रूप आहे फलाहाराचं. फलाहार याचं अपभ्रष्ट रूप फराळ असं आहे. फक्त फळं खायची अशा प्रकारच्या पद्धतीनं हा विचार आलेला आहे. मग हा फलाहार म्हणा किंवा पाण्यावरती राहणं म्हणा हे करायचं आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला की साधारणतः सूर्योदय झाल्यापासून 1-2 घटकेच्या आतमध्ये जेवण करायचं आणि उपवास सोडायचा, पारणं सोडायचं. अशा पद्धतीचं हा एकादशीचं हे व्रत आहे. आपल्याकडे फक्त एकादशीचं व्रत म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत साबुदाणा खिचडी जोडायची, याला आपण उपवास म्हणतो. पण हे उपवासाचं, हे एकादशीचं खरं व्रत आपल्या शास्त्रकारांनी सांगून ठेवलेलं आहे. मग अशा प्रकारचं व्रत नित्यनेमानं करणारा हा अंबरीशी राजा जो होता, त्या अंबरीशी राजानं दुर्वासांचं पहाटे येणं झालं आणि त्यांनी सांगितलं की मी तुझ्याकडे जेवायला येणार आहे. दुर्वासा ऋषींची गंमत अशी आहे, त्यांच्याकडे शापाचा साठा आहे बरं का. काहीही करा ते तुम्हाला शाप द्यायला तत्पर आहेत. भरभरून साठा भरलेला आहे त्यांच्याकडे. हा मंडप जसा श्रोत्यांनी भरभरून असा भरलेला आहे, गच्च भरलेला आहे, तसं त्यांच्याकडे शाप. एखादा माणूस बोलला तरी का बोलला म्हणून शाप, नाही बोलला तर का बोलला नाही म्हणून शाप, उठला तरी शाप, बसला तरी, हसला का हसला म्हणून शाप, रडला का रडला म्हणून शाप. एकंदरीत जर आपण त्यांचं चरित्र बघितलं तर कुठल्याही कारणानं ते शाप देण्यामध्ये तत्पर आहेत असं आपण पाहू शकतो. दुर्वास ऋषींनी सांगितलं की मी तुझ्याकडे आज जेवायला येणार आहे. तेव्हा अंबरीशी राजानं सांगितलं, महाराज काही हरकत नाही, पण आपण 2 घटकेच्या आत यावं, सूर्योदयाच्या 2 घटकेच्या आत यावं, जेणेकरून माझा उपवास पारणं सोडण्याची ही वेळ आहे आणि ती वेळ निघून गेली तर माझ्या व्रतामध्ये भंग होईल. दुर्वासांनी सांगितलं आम्ही येतो, काय हरकत नाही. स्नानासाठी गेले. सूर्योदय झाल्यानंतर 2 घटका व्हायला आल्या तरी देखील दुर्वासा ऋषी येत नाहीत. पण आमंत्रिताला बसवल्याशिवाय आपण उपवास सोडणं हे त्याला योग्य वाटलं नाही. परिसरातली जी काही त्यांची तज्ज्ञ मंडळी होते, शास्त्रपंडित होते, त्यांचा विचार त्यांनी घेतला. म्हणले आता दुर्वास ऋषींना अजून यायला वेळ आहे, माझं पारणं जर वेळेमध्ये सुटलं नाही तर माझा व्रतभंग होईल. परंतु पाहुण्यांना जेवायला बोलवलंय आणि त्यांच्या आधी मी पारणं सोडणं हे देखील त्यांचा अपमान करण्यासारखं आहे. आणि त्यांचा अपमान झाला, अतिथीचा अपमान झाला म्हणजे देखील पापपदरामध्ये पडणार आहे बरं का. पूर्वी एवढा विचार अतिथींचा व्हायचा. पूर्वी मी बघा, पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये जे जुने घर आहेत, जरा श्रीमंतांची घरं आहेत, त्यांच्याकडे अशा बाईचा हात जोडलेला एक असा फोटो असायचा आणि त्याच्यावर लिहिलेलं असायचं या बसा नमस्कार बरं का. आता तो फोटो कुठे गायब झाला माहिती नाही. माणसांच्या विचारानुसार तो बाद झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये अतिथीला आदर देणं, नाथ महाराजांनी आपल्या जनार्दन स्वामींनी आपल्या एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे, संतासी नमन आर्य अन्नदान या परते साधन आणिक नाही. जो कोणी आपल्याकडे येईल त्याला सुरुवातीला निदान बरं का, निदान आपण त्याला पहिलं आसन दिलं पाहिजे. अतिथीचा सत्कार आपण कसा करावा याच्या संबंधानं काही विचार शास्त्रांनी सांगितलेले आहेत. एखादी व्यक्ती आपल्याकडे आली तर सर्वप्रथम तिला बसायला आसन दिलं पाहिजे. आसन दिल्यानंतर प्यायला पाणी दिलं पाहिजे. म्हणजे आसन का सर्वप्रथम द्यायचं, पाणी जरी देण्यासाठी नसेल तरी एक तरी आदरातिथ्य आपल्याकडून घडावं याच्यासाठी म्हणून बसण्यासाठी आसन पहिले दिलं पाहिजे, नंतर पाणी, मग जे काही चहा पाणी आपण विचार करतो, खाण्याचा विचार त्या संबंधानं आलेला आहे.
मग अशा प्रकारे आपल्याकडे आलेला अतिथी जर का विनमुख गेला तर ते पाप त्या घरमालकाला लागत असतं आणि म्हणून आपला अतिथी परत जाऊ नये, परांगमुख तसा जाऊ नये हा विचार पूर्वीच्या काळामध्ये होता. तशाच पद्धतीचा विचार अंबरीषीनं केला की दुर्वासासारख्या मोठ्या ऋषींना आपण या ठिकाणी आमंत्रित केलाय आणि आपण जर का पारणं सोडलं हे त्यांना कळालं तर ते आपल्याला शाप देतील आणि ते येण्याच्या आत जर का पारणं सोडलं तर पाप लागेल. करायचं काय? शास्त्री पंडितांनी सांगितलं, पारणं जर सोडायचं असेल तर तू एक आचमन कर म्हटले. फक्त एक आचमन केलं तरी तुझं पारणं फिटल्यासारखं आहे. म्हणजे काय? ते येण्याच्या आत तुला खाण्याची गरज पडणार नाही आणि तू खाल्लं नाही म्हणून त्यांचा अपमानही होणार नाही आणि अपमान नाही झाला म्हणून ते तुला शापही देणार नाहीत. त्याने आचमन केलं. संकल्प काय करायचा तो सोडला आणि तो संकल्प सोडल्या सोडल्या दुर्वास त्या ठिकाणी प्रगट झाले. दुर्वासानी बघितलं की यांनी आपोषण घेतलेलं आहे, त्यांनी काय पाणी प्राशन केलेलं आहे आणि पाणी पिऊन त्यांनी काय केलेलं आहे, व्रताची समाप्ती केलेली आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि दुर्वास ऋषी प्रचंड संतापित झाले, क्रोधित झाले. अंबरीषी राजानं सांगितलं, म्हटले महाराज आपला अपमान होऊ नये यासाठी आम्ही भोजन प्राशन केलेलं नाही, परंतु शास्त्री पंडितांच्या सांगण्यानुसार आम्ही फक्त आचमन केलं आहे आणि फक्त संकल्प सोडलेला आहे. म्हटले दुर्वासा ऋषींनी शब्द पकडला. त्यांनी सांगितलं संकल्प सोडला म्हणजेच तुझं पारणं पूर्ण झालेलं आहे. तू जेवण कर नाही तर नको करू. माझी वाट तू बघितली नाहीस, मी तुला शाप देतो की तुला 10 जन्म घ्यावे लागतील. अंबरीषी राजानं नम्रपणे ते सहन केलं. तुकोबाराय वर्णन करतात, अंबरीषीसाठी जन्म 10 घेतले. अंबरीषी राजाच्यासाठी 10 जन्म परमात्म्यानं घेतले. दुर्वासा ऋषी जेवण करून निघून गेले, पण हे व्रत जे एकादशीचं आहे ते भगवंताच्यासाठी अंबरीषी राजा करत होता. म्हणून परमात्मा प्रत्यक्ष प्रकट झाला आणि त्यांनी सांगितलं काळजी करू नकोस, तुला 10 जन्म घेण्याची गरज नाही, कारण तू एकादशीचं व्रत केलेलं आहे. तुला जो शाप प्राप्त झालेला आहे तो शाप मी भोगतो. आणि अशा प्रकारे भगवंतानं 10 जन्म घेतलेले आहेत. भागवताच्या दृष्टीनं आपण जर विचार केला तर भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगण्यात आलेले आहेत. हे 24 अवतार वारकरी सांप्रदायिक संतांनी उचललेले नाहीत. बघा तुम्ही, बाकी गौतम वगैरे हे जे अवतार आहेत हे वारकरी सांप्रदायिक संतांनी घेतलेले नाहीत. त्यांच्या दृष्टीनं फक्त दशावतार महत्त्वाचे आहेत. दशावतार का महत्त्वाचे आहेत? कारण भक्ताच्यासाठी तो परमात्मा स्वतः येता झाला. भगवंताला आपल्यासाठी कष्ट पडले ही जाणीव संत महात्म्यांनी ठेवली आणि फक्त दशावताराचं वर्णन हे संतांच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून जो परमात्मा जो आहे तो अंबरीषीसाठी जन्म घेता झाला. पण ज्याला आपण म्हणतो एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे कोडे, तशा पद्धतीनं अंबरीषी राजासाठी घेतलेले 10 जन्म परमात्म्यानं जगाच्या उपकारासाठी करून ठेवले असं आपण पाहू शकतो. म्हणून परमात्म्याच्या येण्याचं प्रयोजन आपण बघितलं तर आपल्याला सर्वांना पाठ असणारा श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. नाही का, सगळ्यांच्या पाठ आहे. त्या टी व्हीवरच्या मालिकेने एवढे तरी उपकार केलेत. निदान हा तरी श्लोक लोकांच्या पाठ झाला त्या निमित्ताने, काही हरकत नाही. गीता 700 श्लोकांची आहे, त्यापैकी 2 श्लोक आपल्या पाठ झाले, हे पण काही कमी नाही, लक्षात ठेवा. भगवंतानं आपल्या येण्याचं प्रयोजन सांगितलंय, तसंच संतांच्या आणि देवाच्या येण्याचं प्रयोजन हे सर्वसामान्यपणे सारखं आहे. आपण जर बघितलं, श्लोकाचा अर्थ बघितला आणि एकनाथ महाराजांच्या एका अभंगाचा स्वतःच्या येण्याचं प्रयोजन सांगणाऱ्या अभंगाचा अर्थ जर बघितला तर त्या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी येतात हे आपल्याला पाहायला मिळतं बरं का. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळी बरं का, अधर्म जेव्हा जेव्हा वाढतो, धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते तेव्हा तेव्हा साधूंचं रक्षण करण्याच्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी मला यावं लागतं. हा सरळ सरळ अर्थ याचा आहे. नाथ महाराजांचं येण्याचं प्रयोजन जर आपण बघितलं, लोकांनी विचारलं समाधीला जात असताना नाथ महाराजांना, महाराज आपल्यासारख्या महात्म्यांचं येणं कशासाठी आहे? नाथ महाराजांनी सांगितलं, जै धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती, आम्हा का संसारा येणे हरिभक्ती नामस्मरणे, जडजीव उद्धरणे नामस्मरणे करुणे, सर्व कर्म ब्रह्मस्थिती प्रतिपादाव्या वेदोक्ती, हेची एक निश्चिती करणे, आम्हा नानामते पाषांढ
कर्मठता अतिबंड तयाचे ठेचणे तोंड हरिभजने याच्यासाठी आम्हाला यावं लागतं. आता ह्या प्रयोजनामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे की सज्जनासाठी येणं आणि दुर्जनाचा नाश करणं. संत महात्मे सज्जनासाठी येतात आणि जे सज्जन नाही त्यांना सज्जन बनवण्यासाठी येतात. इथे जे सज्जन आहेत त्यांच्यासाठी भगवान येतो आणि जे दुर्जन आहेत त्या दुर्जनाचा नाश करण्यासाठी येतो. म्हणून भक्ता राखे पायापाशी, भक्तांना पायापाशी तो ठेवतो आणि दुर्जनांचा संहार करतो. हा भेद फक्त संतांच्या आणि देवाच्या येण्यामध्ये आहे. म्हणजे काय, जेव्हा एखाद्या दुष्कृत्य करणाऱ्या माणसाला सहजासहजी उपदेश करून तो ऐकत नसेल तर त्याचा घात करण्यासाठी, त्याचा संहार करण्यासाठी परमात्मा देवाचा अवतार घेतो. विठ्ठल विठ्ठल. हो, आता इथे जर आपण बघितलं तर 3 प्रकार आपल्याला साधारणतः बघायला मिळतात. कीर्तनकार नेहमी सांगत असतात बघा, हां, तुम्हाला आम्हाला यावं लागतं, संत येत असतात आणि देवाला बोलवावं लागत असतं. या 3 जणांचा हा 3 प्रकारे भेद आहे. तुम्हाला आम्हाला यावंच लागतंय. कोणी असं म्हणेल की मी पुढचा जन्म अमुक व्यक्तीचा घेईल, माणसाचा घेईल, असं म्हणता येणार नाही. जे आपलं कर्म आहे ते कर्मच आपल्याला कोणाचा जन्म प्राप्त होणार आहे ते जन्म झाल्यानंतर सिद्ध करून दाखवत असतं. कोणीही असं म्हणू शकत नाही की पुढचा जन्म देखील मला माणसाचाच मिळणार आहे. मग तुम्ही म्हणाल त्या वटपौर्णिमेला ज्या स्त्रिया दोरा गुंडाळत असतात आणि जन्मोजन्मी हाच नवरा दे असं म्हणतात, त्याचं काय? त्याचं गणित, त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की जन्मोजन्मी मनुष्य देहातील हाच नवरा दे असं ते म्हणत नाही. जन्मोजन्मी हाच नवरा दे म्हणजे कुठल्याही योनीमध्ये गेलं तरी हाच माझा नवरा असावा, असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर आपल्याला जे जन्म आहे, जो मृत्यू आहे, तो आपल्या हातामध्ये नाही. कोणता जन्म घ्यायचा? समान पाप आणि समान पुण्य ज्यावेळी होतं त्यावेळी मनुष्याचा देह प्राप्त होत असतो. हे सरळ सरळ गणित आहे. नरकामध्ये जायचं असेल तर पापच पाप करा, नरकामध्ये जाणंच आहे. स्वर्गामध्ये जायचं असेल तर पुण्यच पुण्य करा, स्वर्गामध्ये निश्चितपणे जाणार आहे. पण कुणी असं म्हणू शकत नाही की मी इतके टक्के पाप केलेलं आहे आणि बरोबर तेवढ्या टक्क्यामध्ये आता मी पुण्य करतोय म्हणजे मला मनुष्याचा देह प्राप्त होईल. हे घडणं शक्य नाही. समान पाप आणि समान पुण्य करणं हे आपल्या हातात नाही. आपण कर्म करून जातो, त्याचं फल काय येईल हे आपल्याला माहिती नसतं. आणि म्हणून बघा, मी नेहमी सांगत असतो की जास्त पाप करणं किंवा जास्त पुण्य करणं हे सोपं आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, जास्त पाप करणं किंवा जास्त पुण्य करणं हे सोपं आहे, पण समान पाप आणि समान पुण्य करणं अवघड आहे. मी उदाहरण देतो आपल्याला. पूर्वीच्या काळामध्ये किराणा दुकानदाराकडे एक काटा असायचा, वजन. एका भागामध्ये त्यांनी काहीतरी आता 1-2 किलो काहीतरी ठेवलेलं, समजा 1 किलोचा माप एका भागात ठेवलेलं असलं. कोणीतरी आलं आणि सांगितलं 1 किलो साखर द्या. साखर त्या दुसऱ्या भागामध्ये नसताना खाली कोणता भाग आहे ज्याच्यामध्ये वजन ठेवलेलं आहे. झालं, तो काय करतो, कागद ठेवतो, प्लास्टिकची पिशवी जे काय असेल ते ठेवतो आणि त्याच्यामध्ये साखर ओततो. साखर ओतल्यानंतर जर का 1 किलोचं माप या भागात आहे आणि त्यांनी 1.5-2 किलो साखर टाकली, आता कोणतं खाली जाणार आहे? आता दुसरं माप खाली जाणार आहे. 1 किलोचं माप वर येणार आहे. झालं, मग तो काय करतो, अरे जास्त झालं, एक डबा घालतो, काढतो. होतं काय, 700 ग्रॅम जर त्याच्यात शिल्लक राहिली तर काय होतं, हे खाली जातं आणि हे वर येतं. मग काय करतो, मुठीमध्ये तो साखर घेतो आणि हळूहळू हळूहळू सोडतो. ज्याच्यामध्ये साखर टाकायची त्याच्यात हळूहळू सोडतो. काटा पाहतो, काटा बरोबर 90 अंश सेल्सिअसमध्ये आल्याच्या नंतर, 90 अंशाचा कोन त्याचा झाल्यानंतर, बरं का, मी जे काटा मारत नाहीत दुकानदार त्यांच्याबद्दल बोलतो बरं का, हां, बरोबर असा काटा आला की मग आता काय, तो ती साखर टाकणं थांबवतो. आता काय झालं, आता समान झालं. जास्त साखर टाकली तर जे खाली होतं ते एकदम वर आलं. साखर काढून टाकली, जी खाली होती ती एकदम वर आली. पण समान करण्यासाठी त्याला थोडं 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 आणि काट्याकडे लक्ष द्यावं लागलं. म्हणजे जास्त किंवा कमी करणं सोपं आहे, पण समान करणं अवघड आहे. आणि म्हणून आम्ही मनुष्याच्या जन्माला येऊ अशा पद्धतीची अपेक्षा ठेवणं योग्य नाही, कारण ही गोष्ट आपल्या हातात नाही, आपल्याला यावंच लागतं. जर मागचा जन्म आपला कुठल्या पशुपक्षी प्राण्यादिकांचा असेल
तरी देखील आपल्याला त्या जन्मातल्या पाप पुण्याच्या योगानं आपल्याला मनुष्य देहाची प्राप्ती होते. म्हणजे तुम्हाला आम्हाला कर्मानुसार यावं लागतं. संत महात्मे मात्र येत असतात. संत महात्मे त्यांचं येण्याचं प्रयोजन जर आपण बघितलं, संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्णे, साधू होता ती अवतीर्णे. जगाला वावे सत्पथी हेची साधूची पैकृती, एका जनार्दनी साधू जग हृदयी वसे ब्रह्मानंदो. नाथ महाराज सांगतात, संत महात्मे बुडते हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या आणि म्हणून येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी.